प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण शिकलो की परमेश्वराचे कार्य आनंदी, समर्पित अंतकरणाने आणि देवाने दिलेल्या ज्ञान व कौशल्याने पूर्ण होते. इस्रायल लोकांनी दर्शन मंडपासाठी उदारपणे अर्पणे दिली आणि त्यातील प्रत्येक उपकरण प्रभू येशू ख्रिस्ताकडे निर्देश करते. त्याचमध्ये आपल्याला तारण, क्षमा, कृपा आणि देवाबरोबरचा सहवास प्राप्त होतो. आजच्या भागात आपण होमार्पणाची पितळी वेदी, पितळी गंगाळ आणि दर्शन मंडपाच्या अंगणाच्या निर्मितीचा अभ्यास करू. या प्रत्येक गोष्टीतून प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाने उपलब्ध करून दिलेले तारण योजनेचे सुंदर चित्र दिसून येते. चला तर मग देवाच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 37व्या अध्यायापर्यंत अभ्यास केला होता आणि आपण कोशाची रचना, मेजाची रचना, दीपवृक्षाची रचना, धूपवेदीची रचना आणि अभिषेकाचे तेल आणि सुगंधी द्रव्य तयार करण्याची कृती याबद्दल अध्ययन केले होते. आज आपण पुढे जात असताना निर्गम याच्या 38व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. या अध्यायात आपण पुन्हा निवास मंडपाकडे लक्ष देत आहोत. निर्गमच्या 25व्या अध्यायापासून निवास मंडपाचा आराखडा त्यातील बारीक सारीक गोष्टींसह देण्यात आला होता. आता बसालेल आणि त्याचे सहकारी त्या आराखड्यानुसार निवास मंडप उभारत आहेत. खरे पाहता 38व्या अध्यायापर्यंत निवास मंडपाची बांधणी पूर्ण झाली होती, मात्र तो अद्याप नियमानुसार उभारलेला नव्हता. या अध्यायात विशेषतः बाहेरील अंगणाचे वर्णन करण्यात आले आहे. गणनाच्या पुस्तकात आपण पाहतो की मेघस्तंभ पुढे सरकू लागला की इस्रायल लोकांचा प्रवास सुरू होत असे. याजकांच्या खांद्यांवर वाहून नेण्यात येणारा कराराचा कोश लोकांच्या रांगेच्या पुढे असे. मेघस्तंभ थांबला की इस्रायल लोक तेथे छावणी देत. अगोदर कराराचा कोश रानातील जमिनीवर ठेवला जाई आणि त्यानंतर त्याभोवती निवास मंडप उभारला जाई. सोन्याने मढवलेल्या फळ्या उभ्या केल्या जात. त्यांच्या कड्यांमधून आडव्या कड्या घालून संपूर्ण रचना एकत्र बांधली जाई. त्यानंतर त्या फळ्यांवर 4 आच्छादने घातली जात. तलम तागाचे वस्त्र, तांबडे रंगवलेली बकऱ्याच्या कातड्यांची आच्छादने, मेंढ्यांच्या केसांचे आच्छादन आणि बाहेरून संरक्षणासाठी तहशाच्या म्हणजेच सील माशाच्या कातड्यांचे आच्छादन. निवास मंडपाचे खरे सौंदर्य बाहेरून नव्हे तर आतून दिसत असे. त्यातील प्रत्येक वस्तू उपासना, स्तुती, आराधना आणि देवाच्या लोकांवर होणाऱ्या आध्यात्मिक आशीर्वादाची साक्ष देत होती. तागाच्या पडद्याने वेढलेले बाहेरील अंगण 100 हात लांब व 50 हात रुंद होते. त्यामध्ये होमार्पणाची होमवेदी आणि होमकुंड होते. पापाचा प्रश्न याच ठिकाणी निकाली निघत असे. पापी मनुष्य वेशीपाशी येऊन स्वतःला पापी म्हणून सादर करीत असे. याजक त्याला बाहेरील अंगणात घेऊन जाई. त्याने आणलेले कोकरू, बकरा किंवा मोठा पशु यांच्या डोक्यावर तो आपला उजवा हात ठेवत असे. त्यानंतर त्या पशुचा वध केला जाई आणि याजक त्याचे बलिदान वेदीवर अर्पण करी. तेथेच त्या व्यक्तीची भूमिका संपत असे. त्यानंतर याजक त्याचा प्रतिनिधी म्हणून पुढील सेवा करीत असे. पवित्र स्थानात प्रवेश करण्यापूर्वी याजकाला होमकुंडाजवळ हातपाय धुवावे लागत असत. त्यानंतर तो पवित्र स्थानात प्रवेश करी. तेथे सोन्याचा दीपस्तंभ, समर्पणाच्या भाकरींचे मेज आणि धूपवेदी या 3 वस्तू असत. या सर्व गोष्टी उपासनेचे
प्रतीक होत्या. त्यानंतर एक पडदा होता जो पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान यांना वेगळे करीत असे. सामान्य याजकाला त्या पडद्याच्या पलीकडे जाण्याची परवानगी नव्हती. परमपवित्र स्थानात कराराचा कोश आणि दयासन होते. त्या ठिकाणी केवळ मुख्य याजकच संपूर्ण राष्ट्राच्या वतीने वर्षातून एकदाच प्रवेश करीत असे. यावेळेस आपण वाचणार आहोत निर्गम याचं पुस्तक, याचा 38वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. त्याने होमवेदी बाभळीच्या लाकडाची बनवली. तिची लांबी 5 हात व रुंदी 5 हात अशी ती चौरस असून तिची उंची 3 हात होती. होमवेदीवर बलिदान अर्पण केले जात असे आणि तेथे पापाचा न्याय केला जात असे. व्यक्ती असो किंवा संपूर्ण राष्ट्र, पापाच्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी त्यांना याच ठिकाणी यावे लागत असे. ही होमवेदी उभारल्यानंतर दुसरी कोणतीही वेदी बांधण्यास परवानगी नव्हती. देवाजवळ जाण्याचा हाच एकमेव मार्ग होता. दुसरीकडे कोणतीही वेदी उभारणे ही देवाची निंदा करण्यासारखे ठरले असते. निवास मंडपात होमवेदीला प्रमुख स्थान देण्यात आले होते, कारण पापाचा प्रश्न याच ठिकाणी निकाली निघत असे. होमवेदीकडे आल्याशिवाय खरी उपासना, देवाशी सहभागिता किंवा त्याचे आशीर्वाद यांचा अनुभव कोणालाही मिळू शकत नव्हता. होमवेदीवरील शिंगे सामर्थ्याचे प्रतीक होते, प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारण करण्याच्या सामर्थ्याचे. या वेदीच्या उपयोगाविषयी व देखभालीविषयी अनेक सूचना आणि तपशील देण्यात आले होते. त्यासाठी विशिष्ट भांडी, रक्षापात्रे, काटे, कड्या, वाहून नेण्यासाठी दांडे आणि इतर वस्तू आवश्यक होत्या. परंतु या सर्वांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पापाच्या प्रश्नाचे निराकरण करणे हेच तिचे मुख्य कार्य होते. पुढे आपण जाऊया. 38वा अध्याय आणि 8वं वचन. त्याने गंगाळ व त्याची बैठक पितळीची बनवली. दर्शन मंडपाच्या दाराजवळ सेवा करीत असलेल्या स्त्रियांच्या आरशांचे हे पितळ होते. येथे उल्लेख केलेले आरसे अतिशय चकचकीत घासलेल्या पितळेचे बनवलेले होते. त्या काळातही स्त्रिया आरसे वापरत असत. त्या आरशांपासून पितळी कुंड तयार करण्यात आले. आरसा हा देवाच्या वचनाचे प्रतीक आहे. पवित्र शास्त्र विश्वासणाऱ्याला त्याची अशुद्धता आणि शुद्धीकरणाची गरज दाखवते. पितळी कुंड किंवा गंगाळ शुद्धीकरणासाठी ठेवण्यात आले होते. आज आपल्या घरातील स्नानगृहातही ह्याचेच एक साधे उदाहरण पाहायला मिळते. आरशाखाली हात धुण्याचे पात्र असते. आरसा चेहऱ्यावरील मळ धुवून काढत नाही, तो केवळ मळ दाखवतो. त्याचप्रमाणे नियमशास्त्र कोणालाही तारण देऊ शकत नाही. तुम्ही कितीही वेळा त्याच्यासमोर उभे राहिलात तरी पाप दूर होत नाही. परंतु इमॅन्युएलच्या रक्ताने भरलेला एक झरा आहे आणि जे पापी विश्वासाने त्या रक्तात धुतले जातात त्यांच्या पापाचे सर्व डाग पूर्णपणे धुवून टाकले जातात. पुढे आपण जाऊया. 38वा अध्याय आणि 9 ते 11 ही वचने. त्याने अंगण तयार केले. त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाचे विणलेले पडदे जोडून एक कनात केली. तिची लांबी 100 हात होती. तिच्यासाठी 20 खांब होते व त्या खांबांसाठी पितळेच्या 20 उथळ्या होत्या. खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. त्यांच्या उत्तर बाजूलाही 100 हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती. तिच्यासाठीही 20 खांब असून त्यांच्यासाठी पितळेच्या 20 उथळ्या होत्या. खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. विणलेले तलम तागाचे वस्त्र ख्रिस्ताच्या मानवी स्वरूपाचे प्रतीक आहे. त्याचबरोबर त्या तागाच्या पडद्यानेच मानवाला प्रत्यक्षात देवापासून वेगळे केले होते. एकदा एका ख्रिस्ती पुढाऱ्याने सार्वजनिक सभेत असे शिकवल्याचे ऐकण्यात आले की येशूच्या शिकवणीचे पालन केले म्हणजे जगात शांती येईल. त्यासाठी त्याच्या देवत्वावर विश्वास ठेवणे आवश्यक नाही.
अशा प्रकारची शिकवण चुकीची आहे, कारण ती पवित्र शास्त्राच्या सत्याशी सुसंगत नाही. प्रभू येशू केवळ महान शिक्षक नाही, तर तो देहधारण केलेला देवाचा पुत्र आणि तारणारा आहे. त्याच्या देवत्वाचा नकार करून खरे तारण किंवा खरी शांती मिळू शकत नाही. ख्रिस्ताने सांडलेल्या रक्ताशिवाय मनुष्याला खरी शांती कधीही मिळू शकत नाही. ख्रिस्ताच्या मानवी स्वरूपाचे प्रतीक असलेला शुभ्र तागाचा पडदा मनुष्य आणि देव यांच्यातील विभक्तपणा दाखवत होता. ख्रिस्ताचे पवित्र जीवन आपल्याला तारण देत नाही, उलट ते आपल्या पापी अवस्थेचा दोष उघड करते. आपल्याला तारण मिळते ते ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूमुळे. आज काही जण ख्रिस्ताच्या केवळ जीवनावर आणि शिकवणीवर भर देतात, परंतु पवित्र शास्त्र स्पष्टपणे शिकवते की केवळ त्याची शिकवण पाळून कोणालाही तारण मिळत नाही, कारण त्याचे पवित्र जीवन आणि परिपूर्ण शिकवण यानुसार जगण्यास कोणताही मनुष्य समर्थ नाही. म्हणूनच देवाने तारणाचा मार्ग ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताच्या मृत्यूद्वारे उपलब्ध करून दिला आहे. देवाचे वचन आणि विशेषतः निवास मंडप हे एखाद्या सचित्र पुस्तकासारखे आहे. त्यातील प्रत्येक गोष्ट ख्रिस्ताकडे निर्देश करते. होमवेदी हे दर्शवते की पापाचा न्याय झाला पाहिजे आणि त्यासाठी बलिदान आवश्यक आहे. शुभ्र तागाचा पडदा मनुष्याला देवापासून विभक्त असल्याचे दर्शवतो. निवास मंडपाच्या फळ्यांचे पाये चांदीचे होते, परंतु बाहेरील पडद्याचे पाये पितळेचे होते. पितळ हे न्यायाचे प्रतीक आहे. प्रगटीकरण याचा 1 अध्याय आणि 15 या वचनामध्ये प्रभू येशूच्या पायांचे वर्णन जळजळीत सोनपितळेसारखे असे केले आहे, जे त्याच्या न्यायाचे प्रतीक आहे. प्रियांनो, पापाचा न्याय झाला पाहिजे. मनुष्याने प्रथम आपण पापी आहोत हे मान्य केले पाहिजे. पापाचा प्रश्न निकाली निघाल्याशिवाय कोणालाही देवाच्या उपस्थितीत प्रवेश करता येत नाही. तथापि त्या खांबांच्या आकड्या आणि त्यांना जोडणाऱ्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या, आणि चांदी हे खंडणीद्वारे मिळणाऱ्या उद्धाराचे प्रतीक आहे. बाहेरील अंगणाचा तागाचा पडदा मनुष्याला देवापासून दूर ठेवत होता, परंतु देवाने त्याच्यासाठी प्रवेशाचा मार्ग देखील उपलब्ध करून दिला. पापाचा न्याय करून मनुष्य ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने परिधान व्हावा म्हणून देवाने त्याच्या उद्धाराची व्यवस्था केली. किती सुंदर चित्र आहे हे. निवास मंडपाकडे पाहिले की शुभवर्तमानाचे संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. देवाने शुभवर्तमान आपल्याला या प्रतीकांद्वारे चित्ररूपाने प्रगट केले आहे. बाहेरील अंगणात प्रवेश करण्यासाठी एकच फाटक होते. मनुष्याला पडदा ओलांडून किंवा त्यावरून चढून आत जाता येत नव्हते. त्याला फाटकातूनच प्रवेश करावा लागत असे. यावेळेस आपण पुढे जाऊया. निर्गम याचा 38वा अध्याय आणि त्याचं 18वं वचन. अंगणाच्या फाटकाचा पडदा वेलबुट्टीदार असून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलमसाणाच्या कापडाचा होता. त्याची लांबी 20 हात व रुंदीकडील उंची अंगणाच्या पडद्या इतकी 5 हात होती. या फाटकासाठी वापरलेले प्रत्येक साहित्य आणि प्रत्येक रंग ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाकडे निर्देश करतो. याचा आपण पूर्वीही विचार केला आहे, तरी त्याची पुनरुक्ती करणे उपयुक्त ठरेल. निळा रंग ख्रिस्ताच्या देवत्वाचे प्रतीक आहे. तो स्वर्गातून आलेला देवाचा पुत्र आहे हे तो दर्शवतो. किरमिजी रंग त्याच्या मनुष्यत्वाचे आणि मानवजातीच्या तारणासाठी त्याने सांडलेल्या रक्ताचे प्रतीक आहे. निळा आणि किरमिजी हे रंग एकत्र आल्यावर जांभळा रंग तयार होतो आणि तो ख्रिस्ताच्या राजेपणाचे प्रतीक आहे, कारण तो यहुद्यांचा राजा म्हणून जन्माला आला होता. बाहेरील अंगणाचे फाटक देखील पडद्या इतकेच उंच होते
सुमारे 7.5 फूट. त्यामुळे कोणालाही पडद्यावरून डोकावून आत पाहता येणे शक्य नव्हते. अंगणात प्रवेश करण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. प्रवेश फक्त त्या एकाच फाटकातून करता येत असे. हे फाटक इतके रुंद होते की कोणताही पापी त्याच्यातून आत येऊ शकत होता. परंतु प्रवेशाचा तोच एकमेव मार्ग होता. योहानाचं शुभवर्तमान आणि 14वा अध्याय 6 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. बाहेरील अंगणाचे हे फाटक ख्रिस्ताचेच प्रतीक आहे. देवाजवळ जाण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. देवाच्या सानिध्यात आणखी जवळ नेणारा दुसरा प्रवेश म्हणजे पवित्र स्थानात जाण्याचा प्रवेश होय. मला तो सत्याचे प्रतीक वाटतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. तसेच त्याने असेही सांगितले की जे देवाची उपासना करतात त्यांनी ती आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. पवित्र शास्त्राच्या सत्याला नाकारणारी उपासना ही खरी उपासना असू शकत नाही. ख्रिस्त कोण आहे आणि त्याने वधस्तंभावर काय केले हे नाकारून त्याची उपासना करणे अशक्य आहे. त्याचे देवत्व आणि त्याचे प्रायश्चित्तमय मरण यावर विश्वास ठेवणे हा उपासनेचा खरा पाया आहे. ज्या ठिकाणी या मूलभूत सत्यांचा नकार केला जातो तेथे देवाला स्वीकारार्ह अशी उपासना होत नाही. उलट प्रभू येशू ख्रिस्ताचा अपमान केला जातो. तिसरा आणि शेवटचा प्रवेश म्हणजे परमपवित्र स्थानात नेणाऱ्या पडद्यातून प्रवेश होय. हा पडदा वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने अर्पण केलेल्या आपल्या प्राणाचे प्रतीक आहे. जेव्हा तो मरण पावला तेव्हा मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत दुभंगला. यावरून हे स्पष्ट झाले की देवाजवळ जाण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. हेच जीवन आहे. योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय 6 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणीही येत नाही. त्यामुळे देवाच्या सानिध्यात प्रवेश करण्याचा एकमेव मार्ग प्रभू येशू ख्रिस्तच आहे. आता आपण प्रत्येक इस्रायली व्यक्तीच्या प्रश्नाकडे लक्ष देऊया. संपूर्ण इस्रायल राष्ट्राला देवाने माझा पुत्र असे संबोधले, परंतु प्रत्येक इस्रायली व्यक्तीला स्वतंत्रपणे पुत्र असे संबोधले नाही. म्हणून प्रश्न असा होता आणि आजही आहे की खरा यहुदी कोण? केवळ जन्माने यहुदी असलेला मनुष्यच यहुदी आहे का? की त्याचा देवाशी असलेला संबंध त्याला खरा यहुदी ठरवतो? जुन्या कराराच्या काळात यहुदी होण्यासाठी जन्माने इस्रायली असणे आवश्यक होते. परंतु देवाने अशी ही व्यवस्था केली होती की प्रत्येक व्यक्तीचा खंडणीद्वारे उद्धार झाला पाहिजे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिकरित्या देवाशी योग्य नाते असणे आवश्यक होते. इस्रायल हे निवडलेले राष्ट्र होते, तरी त्या राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी देवाच्या उद्धाराची आवश्यकता होती. आपण जाऊया पुढं. निर्गमेचा 38वा अध्याय आणि 25 आणि 26 ही वचने. मंडळींपैकी ज्यांची नोंद करण्यात आली होती त्यांनी जी चांदी अर्पण केली ती 100 किक्कार भरली आणि पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ती 1775 शेकेल भरली. म्हणजे जितके 20 वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची गणती झाली तेव्हा ते 6,03,550 भरले. त्यातल्या प्रत्येकामागे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एक बेका म्हणजे अर्धा शेकेल मिळाला. आज मंडळीतील सभासदांपैकी फारच थोडे जण खऱ्या अर्थाने तारण पावलेले आहेत. अशी अनेक कुटुंबे आहेत जी चर्चमध्ये येऊन बसतात, आराधना आणि उपासनेत सहभागी होतात, पण त्यांचा नवा जन्म झालेला नसतो.
ती फक्त उपासना करण्याचे ढोंग करत असतात. संध्याकाळ झाली की त्यापैकी बहुतेक जण मद्याने धुंद झालेले असतात. आजच्या काळात केवळ मंडळीचे सभासद असणे याला फारसे महत्त्व नाही. प्रत्येक व्यक्तीने ख्रिस्ताद्वारे तारण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे. इस्रायल लोकांनाही केवळ अब्राहामाचे वंशज असल्यामुळे नव्हे, तर त्यांचाही खंडणीद्वारे उद्धार होणे आवश्यक होते. पुढे आपण जाऊया. 38वा अध्याय निर्गमेचा आणि 27वा वचन. ती 100 किक्कार चांदी पवित्र स्थानातील उथळ्या व अंतरपाटाच्या उथळ्या ओतायला लागली. एकेका उथळीला एक किक्कार, अशा 100 किक्कारांच्या 100 उथळ्या केल्या. त्या उथळ्या खंडणीच्या पैशांपासून बनवल्या गेल्या होत्या. निवास मंडप त्यांच्यावरच उभारला गेला होता. तो चांदीवर उभा होता, म्हणजेच तो खंडणीद्वारे मिळालेल्या उद्धारावर उभा होता. प्रत्येक व्यक्तीने ख्रिस्त येशूमध्ये असलेला उद्धार वैयक्तिकरित्या स्वीकारला पाहिजे. त्या उद्धारासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागते. ती किंमत काय आहे? ती चांदी किंवा सोने नव्हे. एकच अट आहे, तुम्ही आत्मिकदृष्ट्या तहानलेले असले पाहिजे. तुम्हाला जीवनाचे पाणी पिण्याची इच्छा आहे काय? ते विनामूल्य आहे. तारण विनामूल्य आहे, परंतु ते स्वस्त नाही. त्यासाठी देवाला सर्वस्व द्यावे लागले. आपल्या उद्धाराची किंमत चुकवण्यासाठी त्याने आपल्या पुत्राला वधस्तंभावर मरण्यासाठी दिले. आपण त्याच्या रक्ताद्वारे खंडणी भरून विकत घेतलेले आहोत. रानात असताना इस्रायल राष्ट्रावर खंडणीद्वारे मिळालेल्या उद्धाराची व्यवस्था लागू करण्यात आली होती. परंतु जेव्हा ते कनान देशात गेले, तेव्हा उद्धार प्राप्त झालेल्या लोकांमध्ये ते गणले जावेत असे ज्याला वाटत होते, त्याने खंडणीची किंमत भरून देणे आवश्यक होते. परंतु देवाचे आभार मानूया की आपल्या उद्धाराची किंमत आधीच चुकती करण्यात आली आहे. त्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागत नाही. त्याची कोणतीही आर्थिक किंमत नाही. परंतु एक अट आहे, तुम्ही आत्मिकदृष्ट्या तहानलेले असले पाहिजे. तुम्हाला तारण हवे आहे काय? तुम्ही पापी आहात आणि तुम्हाला तारणाची गरज आहे हे तुम्ही ओळखता काय? तर मग या, किंमत आधीच चुकती करण्यात आली आहे. ख्रिस्ताने तुमच्यासाठी आपले अमूल्य रक्त सांडले आहे. त्याच्याद्वारे तुम्ही देवाजवळ येऊ शकता आणि देवाकडून स्वीकारले जाऊ शकता. प्रियांनो, ही जबाबदारी आमच्यावर आहे की आम्ही ते मोल समजून घ्यावे. ख्रिस्ताने तर आमच्यासाठी सर्व काही अगोदरच करून ठेवले आहे. आम्हाला फक्त ते जाणून दावा करायचा आहे की आम्ही त्याचेच आहोत. आणि म्हणूनच आमच्या जीवनाकडे पाहून आत्मपरीक्षण करून काय आपण ठरवाल का की आज आमची आत्मिक स्थिती काय आहे? विचार करा प्रियांनो. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस. त्याची आठवण, त्याचं स्मरण तू आम्हाला पुन्हा एकदा करून दिलंस. होय प्रभूजी, आजची वचने तू आम्हासाठी आशीर्वादाची अशी कर. हे जे मार्गदर्शन तू आम्हासमोर ठेवलेलं आहेस ते स्वीकारण्यासाठी आमचं अंतःकरण तू तयार कर. आणि प्रभूजी, आमच्या जीवनाच्याद्वारे तुझं आणि तुझंच गौरव होत राहू दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो. मी उडा
प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण शिकलो की दर्शन मंडप हा देवाच्या तारण योजनेचे जिवंत चित्र आहे. होमार्पणाची पितळी वेदी प्रभू येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण बलिदानाची, तर पितळी गंगाळ दैनंदिन आत्मिक शुद्धीकरणाची आठवण करून देतो. दर्शन मंडपाचे एकमेव प्रवेशद्वार हे शिकवते की स्वर्गीय पित्याकडे जाण्याचा एकमेव मार्ग प्रभू येशू ख्रिस्तच आहे. त्याच्यामध्ये तारण, उपासना आणि देवाबरोबरचा सहवास प्राप्त होतो. पुढील भागात आपण महायाजकाची पवित्र वस्त्रे, दर्शन मंडपाची उभारणी आणि त्यात प्रगट झालेल्या परमेश्वराच्या गौरवाचा अभ्यास करू. तोपर्यंत देवाच्या कृपेत स्थिर राहा, प्रार्थनेत विश्वासू राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. निवास मंडपाला 3 प्रवेशद्वार होते. आजचा प्रश्न, निळा रंग ख्रिस्ताच्या टिंब चे प्रतीक आहे. ए. मानवत्वाचे, बी. तारणाचे, सी. देवत्वाचे, डी. कृपेचे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.